डॉक्टर योगिता संदीप पाटील, माऊली प्रसूतिगृह व बालरोग निदान रुग्णालयाच्या संचालिका, रावेर परिसरात वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव डॉक्टर एस.आर. पाटील यांच्या त्या सुनबाई आहेत आणि प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. बालरोग तज्ज्ञ व नवजात शिशु तज्ज्ञ म्हणून गेल्या 23 वर्षात त्यांनी नावलौकिक मिळवलं आहे. डॉक्टर योगिता पाटील यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यात झालं तर महाविद्यालयीन शिक्षण ठाण्यात. त्यांचं वैद्यकीय शिक्षण नाशिक आणि मुंबई शहरात झालं. रुग्णसेवेचे अभ्यासक्रम त्यांनी जिल्हा रुग्णालय ठाणे आणि राजीव गांधी मेडिकल कॉलेज कळवा येथे पूर्ण केले. नाशिकच्या प्रसिद्ध बळीराम हिरे आणि त्या परिवाराचं त्यांचं आजोळ आहे. त्यांचे वडील मंत्रालयामध्ये वरिष्ठ क्लास 1 ऑफिसर म्हणून निवृत्त झाले. 23 वर्षांपूर्वी डॉक्टर योगिता पाटील यांनी रावेर येथे डॉक्टर संदीप पाटील यांच्यासह एक कन्सल्टंट म्हणून सेवा चालू केली. कोरोना काळात आपली रुग्णसेवा बंद न ठेवता त्यांनी मोफत आणि ऑनलाईन रोगनिदान केलं, औषधोपचार केले. याचा 5700 पेक्षा जास्त बालकांना फायदा झाला. माऊली हॉस्पिटलतर्फे एक मूल एक झाड योजना किंवा त्या राबवल्या जातात आणि सकाळ तनिष्का महिला संघटनेत देखील डॉक्टर पाटील यांचं मोठं योगदान आहे. माऊली हॉस्पिटलच्या माध्यमातून, फाउंडेशनच्या माध्यमातून आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर, सुयोग नर्सिंग स्कूल याची स्थापना करून मुलांना आणि युवतींना त्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात जखमींना रस्त्यावरच उपचार मिळावे म्हणून डॉक्टर योगिता पाटील रावेर पॅटर्न हा त्यांच्याच कल्पनेतून सुरू झाला. गाडीत आवश्यक ते औषधं ठेवण्याच्यासाठी नंतरच्या काळात मग इथल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही हा उपक्रम जिल्ह्यात आणि राज्यात नेण्याचं सांगितलं. डॉक्टर योगिता पाटील यांनी क्रीडा, शैक्षणिक, वृक्षसंवर्धन आणि सांस्कृतिक क्षेत्रातही कार्य केलं आहे. लहान मुलांचे विविध आजार व त्यावरचे उपाय यावर अभ्यासपूर्ण लेख त्यांनी लिहिले आहेत. त्यांना विविध पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यात दैनिक सकाळतर्फे दिला जाणारा सकाळ आयडॉल्स महाराष्ट्र हा पुरस्कार त्यांना मिळाला. त्याचबरोबर आद्यकवी महर्षी वाल्मिक पुरस्कार, सुषमा स्वराज पुरस्कार, नवज्योती कृषी सेवक पुरस्कार, फातेमा बी शेख आदर्श सन्मान पुरस्कार, लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार, सेवा रत्न पुरस्कार, नवराष्ट्र सन्मान सोहळा पुरस्कार आणि आरोग्य सेवा पुरस्कार असे विविध पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. आपल्या व्यस्ततेतही त्यांनी कायदेची पदवी घेतली. ऑइल पेंटिंग, पक्षी निरीक्षण, घोडेस्वारी, योग साधना, स्विमिंग आणि त्याचबरोबर स्वयंपाक म्हणजे कुकिंग आदी छंद असलेल्या आणि आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये इथल्या रुग्णांसाठी नवसंजीवनी देणाऱ्या डॉक्टर योगिता पाटील ज्यांच्याशी आपण थेट त्यांच्याशी बातचीत करू. नमस्कार. नारी शक्तीच्या प्रेरणादायी कथा या नवरात्री निमित्त आपण सुरू केलेल्या आपलं रावेर मीडिया या चॅनलसाठी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण माऊली प्रसूतिगृह व बालरोग निदान रुग्णालयाच्या संचालिका माननीय डॉक्टर योगिता पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, गेल्या 23-24 वर्षापासून आपण रावेर सारख्या या छोट्याशा गावात एक बालरोग तज्ज्ञ म्हणून आपण सेवा देत आहात. आपली कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे दोन्हीकडची, आपल्या माहेरकडची आणि आपल्या सासरकडची? हो, ऍक्च्युली माझे वडील हे नाशिक जवळील एक छोटंसं गाव आहे लखमापूर म्हणून, नाशिक जिल्ह्यामध्ये, तिथले राहणारे आहेत. ते त्या काळातले इंजिनियर आहेत. बी टेलिकम्युनिकेशन मधले इंजिनियर आहेत. ते पुणे इंजिनिअरिंग मधून त्यांनी केलेलं आणि त्यांनी MPSC देऊन ते क्लास 1 ऑफिसर म्हणून ते तेव्हाचेच
सिलेक्टेड होते. आणि माझी आई पण MA झालेली आहे आणि ती हाऊसवाईफ म्हणूनच होती. आमची दर 3 वर्षांनी बदली होत असत, पप्पा गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे. पण त्यांना शिक्षणाची आवड लहानपणापासूनच होती, त्यामुळे त्यांनी आमच्यामध्ये हे रुजवलेलं होतं शिक्षणाबद्दलचं प्रेम. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंही आमच्यामध्ये कॉम्पिटिशन असायची, हेल्दी कॉम्पिटिशन असायची अभ्यासाबाबतीतची. त्याच्यामुळे मग मला अभ्यासाची गोडी निर्माण झाली. मग 12वीला चांगले मार्क मिळाले. त्याच्यामुळे मग मला मेडिकलला ऍडमिशन मिळाली आणि मग पुढे MBBS झाल्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर डॉक्टर संदीप पाटील यांच्याबरोबर माझं लग्न झालं. ते गायनॅक होते, त्याच्यामुळे त्यांच्या फील्डला थोडंसं अनुरूप फील्ड असं मी निवडलं. म्हणजे आम्हाला दोघांना प्रॅक्टिस करायला चांगलं होईल असं म्हणून मी पेडियाट्रिक निवडलं. आणि माझ्या माझे सासरे जे आहे डॉक्टर SR पाटील, तुम्ही तो ओळखतातच त्यांना. हो, सगळेजण ओळखतात. ते गेल्या, आता मला म्हणायला हरकत नाही, 45 ते 50 वर्षापासून जनरल प्रॅक्टिस रावेरमध्ये करतात. माझ्या सासूबाई पण हाऊसवाईफ आहेत. माझे अजल सासरे हे पूर्वीचे वैद्य होते. म्हणजे पूर्वी जे जडीबुटी वगैरे ह्यांना आयुर्वेदिक त्यांना खूप नॉलेज होतं त्याच्याविषयी. ते 99 वर्षाचे होऊन आत्ताच मागच्या वर्षीच वारले. 99 वर्षाचे ते झाले. ते अगदी हेल्दी आणि चालत बोलत गेले आमचे अजल सासरे. आम्ही आबाजी म्हणत असत त्यांना. असं माझं माहेर आणि सासरकडचं सगळं. तुमचा मुलगा सध्या काय करतोय? माझा मुलगा पण आता मेडिकलला आहे. तो आमचा वारसा पुढे नेतो आहे. तो आता 2nd इयर MBBS आता त्याचं संपेल. डॉक्टर गायनिक आहेत, तुम्ही बालरोग तज्ञ आहात, त्याने काय करावं असं वाटतं? कोणत्या क्षेत्रात स्पेशल व्हावं? मला असं वाटतं प्रत्येकाला ज्याच्यात आनंद मिळतो ना त्यांनी तेच क्षेत्र निवडलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही काम करतात ना त्या कामातून आपल्याला आनंद आला पाहिजे, निर्माण झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण काही निवडणं योग्य नाहीये. त्याने त्याची ब्रांच निवडावी, त्याने त्याची ब्रांच निवडावी आणि त्याच्यामध्ये आनंद त्याने मिळवावा अशी माझी तरी इच्छा आहे. आता बघू त्याचं MBBS झाल्यानंतर तो कुठली ब्रांच निवडतो. मॅडम, आपलं शिक्षण असेल, जन्म असेल, हा सगळा महानगरांमध्ये एकूण आपलं सगळं जीवन गेलं आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे. पण तिथे एवढ्या महानगरातून आपण रावेर सारख्या छोट्याशा तालुक्याच्या गावाला आलात. कसं वाटलं आपल्याला सुरुवातीला? सुरुवातीला थोडं नवीनच वाटलं सगळं. इकडचा भाग मला सगळा एकदमच अननोन होता. इथले फारसे भाषा थोडी वेगळी, त्याच्यानंतर सगळा परिसर एकदम वेगळा. आदिवासी भाग जोडला गेलेला होता, त्याच्यामुळे मला बरेचशा सुरुवातीला प्रॉब्लेम आले भाग सगळा समजून घेण्यामध्ये, इथली संस्कृती सगळं समजून घेण्यामध्ये. आणि इथे एंटरटेनमेंटला काही साधनं नाही आहेत, म्हणजे तेव्हा तरी नव्हती. जेव्हा मी 2001 मध्ये जेव्हा आले तेव्हा तरी काही इथे नव्हतं. त्याच्यामुळे सुरुवातीला मला थोडासा त्रास झाला. पण मी माझी पदवी घेतल्यानंतर रुग्णसेवा हा माझा पहिला उद्देश ठेवला आणि नंतर मी रुग्णसेवेला स्वतःला वाहून दिलं. कारण तेव्हा इथे पिडियाट्रिशियन म्हणून असं कोणी फारसं नव्हतं. त्याच्यामुळे मला बाळांना बघणं, त्यांचं सगळं ट्रीटमेंट करणं, ह्याच्यामध्ये मी स्वतःला इतकं रमवलं की मला एकदा केबिनमध्ये बसल्यानंतर आठवत नव्हतं की मी मुंबईत बसलीये का पुण्यात बसलीये. त्याच्यामुळे मला नंतर एकदा रुग्णसेवेला लागल्यानंतर काही पुन्हा नंतर तसं कधी काही फारसं जाणवलं नाही. सीका 9 पैसा per kilometer. Heavy telescopic suspension, robust and sturdy design, eco-friendly and zero maintenance. Sika electric bike. Feel the emotion. मॅडम, आपण रावेरमध्ये रुग्णसेवा सुरू केली 23 वर्षांपूर्वी. तेव्हा शहरामध्ये ज्या अन्य सपोर्टिंग सेवा या साठी लागतात, रक्तलघवी तपासणीची सुरुवात होती रावेरमध्ये, पण ती मर्यादित प्रमाणात होती. पण मग सोनोग्राफी, CT स्कॅन, ॲम्ब्युलन्स वगैरे, एक्सरे या सुविधा फारशा उपलब्ध नव्हत्या. पण त्याही स्थितीत आपण कसं काम केलं? हो, मी जेव्हा सुरुवातीला रावेरमध्ये आली 20 वर्षापूर्वी, तेव्हा इथे रावेरमध्ये ब्लड चेक केलं जात होतं, एक्सरे होते, पण बाकीची सपोर्टिंग सिस्टीम नव्हती. मेडिकल फील्ड हे एक टीम वर्क असतं. टीम वर्क म्हणजे सगळे मिळून एकत्र काम करतात आणि मग त्या पेशंटची सेवा किंवा डायग्नोसिस करतात आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट करतात. पण रावेरमध्ये ह्या सोयी नसताना मी सुरुवातीला मला सगळ्यात पहिल्यांदा स्टाफचा खूप प्रॉब्लेम आला. रावेरमध्ये ट्रेन स्टाफ नव्हता. मग आम्ही सुरुवातीला काही लोक गोळा केली आणि थोडे एज्युकेटेड लोक गोळा केली, 3-4 जण. आणि मग भुसावळला खानापूरकर डॉक्टरांकडे आम्ही त्यांना ट्रेनिंगला ठेवलं, पेड ट्रेनिंगला ठेवलं.
साधारण एक 6 महिने त्यांनी ट्रेनिंग घेतल्यानंतर मग त्यांनी मला जॉईन केलं. प्लस काही जे एक्स्ट्रा ब्लड इन्व्हेस्टिगेशन होते जे आपल्या रावेरमध्ये होत नव्हते, असं मी एक जळगावची लॅब शोधली की जे आम्हाला ट्रान्सपोर्ट सिस्टीम अवेलेबल करून देऊन ते रिपोर्ट देतील. मग तेव्हा ते मला ट्रान्सपोर्ट सिस्टीम मधून रिपोर्ट पाठवत असत. माझ्याकडे ते रिपोर्ट संध्याकाळी येत असत. बसने आम्ही ब्लड पाठवायचो. दुपारपर्यंत तिकडे ब्लड पोचायचं. ते इन्व्हेस्टिगेट करून 4-5ला तिकडे ट्रान्सपोर्टमध्ये टाकायचे. संध्याकाळी 7-7:30 पर्यंत माझ्याकडे रिपोर्ट यायला लागले आणि नंतर मग ईमेल्स द्वारे ते मला रिपोर्ट पाठवायचे. आणि मग अशा पद्धतीने मी हळूहळू एक सिस्टीम माझ्यामध्ये ऍड करत गेली, सगळ्यांची मदत घेत गेली आणि मग मी माझं फील्ड जरा थोडंसं एक्सपोज केलं आणि मग त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी सगळ्यांची मदत मिळाली. सगळ्यांनी मला कोऑपरेट केलं आणि त्याच्यामुळे मग मला बऱ्याच गोष्टींची मदत मिळाल्यामुळे मी ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने लहान मुलांची व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकली. सावद्याला पण एक सोनोग्राफी सेंटर तेव्हा सुरू झालेलं होतं, तेव्हा त्यांनी पण मला तेव्हा बऱ्यापैकी मदत केली. रावेर शहरात सोने आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वासार्ह ठिकाण म्हणजे जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स. जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स नवीन सोन्या चांदीची खरेदी, सोन्या चांदीचे तयार दागिने आणि विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनमध्ये सोन्या चांदीचे दागिने पुन्हा नव्याने तयार करण्यासाठी अवश्य भेट द्या. सराफ बाजार, डॉक्टर हेडगेवार चौक, रावेर. प्रोप्रायटर मयूर सोनार. मॅडम, आपण लहान मुलांच्या डॉक्टर आहात, बालरोग तज्ज्ञ आहात आपण, त्यामुळे आपल्याकडे अगदी लहान लहान मुलं येतात की ज्यांना बोलताच येत नाही आणि त्यांच्या ज्या माता असतात त्यांनाही फारसा अनुभव नसतो की हे बाळ का रडतंय, नेमकं काय होतंय त्याला. ते फक्त तुमच्याकडे आणतात तपासणीसाठी आणि औषधोपचारासाठी, पण नेमकं त्याला काय होतं, तुम्ही कसं डायग्नोसिस करता हे सगळं? हे आमचं जे शिक्षण असतं बालरोग तज्ञाचं, स्पेसिफिकली आमचे 2 ते 3 वर्ष ह्याच सगळ्या ट्रेनिंगमध्ये असतं. त्याच्यात आम्हाला स्पेसिफिकली शिकवलं जातं आणि त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं जातं की जेव्हा बाळ रडत असेल तेव्हा काय केलं पाहिजे, जेव्हा त्याचा कफ असा असेल तेव्हा काय केलं पाहिजे. 2 वर्ष आम्ही पूर्ण ह्याच्यामध्येच घालवतो. त्याच्यामुळे इतकी सवय होऊन जाते ना, त्यामुळे आम्हाला डायग्नोसिसला फारसा प्रॉब्लेम येत नाही. मेन आम्हाला त्याच्यातच शिकवलं जाते. मॅडम, रावेरमध्ये 2003 मध्ये जेव्हा प्री मॅच्युअर डिलिव्हरी एखाद्या वेळा जर होत असेल, म्हणजे त्या वेळेच्या आधी जर प्रसूती झाली तर त्या बाळाला पेटीमध्ये काहीतरी ठेवलं जातं, नवजात शिशु कक्ष त्याला म्हणतात. तो आपण या ठिकाणी सुरू केला होता त्या काळात. कसा तो अनुभव सांगा ना, त्याची माहिती. मी साधारण 2003 मध्ये आपण NICU सुरू केलं. NICU म्हणजे निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट. माझे हजबंड डॉक्टर संदीप पाटील गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे मला ह्याच्यावरती जास्त वर्क करायचं होतं, हे मला आधीपासून माहिती होतं. मग मी जेव्हा माझं पिडियाट्रिक शिक्षण घेत होती तेव्हा मी NICU वर्कमध्ये जास्त दिवस घालवले. तिथे जास्त ट्रेनिंग घेतलं, कारण मला रावेरमध्ये येऊन स्पेसिफिक तेच करायचं होतं हे मला माहिती होतं. त्याच्यामुळे मी माझ्या शिक्षणातला बराचसा वेळ त्याच्यामध्ये घालवला आणि मी आल्या मी 2003 पासून सुरू केलं. साधारण माझे महिन्याला साधारण एक 20-25 बाळं तरी मी NICU मधून बाहेर काढत असत. म्हणजे आता जर आपण साधारणपणे पकडलं, 20 वर्षाची जरी माझी निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटची प्रॅक्टिस जरी आपण म्हटली तरी जवळजवळ 6,000 बाळं तरी मी आतापर्यंत अंदाजे NICU मधनं बाहेर काढलेली. NICU मध्ये आम्ही कमी वजनाची बाळं, कमी वाढ झालेली बाळं, कावीळ असलेली बाळं, त्याच्यानंतर कधी कधी ताप येतो लहान बाळांना, तेव्हा इन्फेक्शन होतं, त्याला सेप्टिसिमिया म्हणतात, ती बाळं, कधी कधी त्यांना झटके येतात लहान बाळांना, कन्व्हल्जन येतात, ती बाळं, असे अनेक प्रकारचे आजार आम्ही NICU मध्ये बाळांना ठेवून आतापर्यंत ट्रीट केलेले आहे. म्हणजे त्यावेळेला 2003 मध्ये जी सुविधा जळगावसारख्या ठिकाणी मिळायची ती आपण त्यावेळेला रावेरमध्ये उपलब्ध करून दिली आणि जवळपास 6,000 आतापर्यंत बाळांना आपण त्याच्यामध्ये ट्रीटमेंट दिली आहे. अंदाजे 6,000 बाळांना केलं आहे. मॅडम, जन्मजात बाळाचं बऱ्याच वेळा संपूर्ण रक्त बदलण्याची प्रक्रिया पण या कामात करावी लागते. मला वाटतं सुरुवातीला तुम्ही काहीतरी 2004-05 मध्ये ही प्रक्रिया रावेरमध्ये सुरू केली. हो. सुरुवातीला जेव्हा मी NICU सुरू केलं इथे, तेव्हा 2004 मध्ये जेव्हा बाळाचं कावीळ एका लिमिटच्या वर जातं तेव्हा त्याला रक्त बदलण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. मग तेव्हा ही प्रोसिजर आम्ही तेव्हा केलेली होती. जवळजवळ 4 ते 5 बाळांना मी तेव्हा साधारण एक 5 ते 7 वर्ष मी एक्सचेंज ट्रान्सफ्युजन केलं. मी तेव्हा वाडियामधून नुकतीच
आलेली होती, एकदम एन्थुझियास्टिक होती, यंग ब्लड असल्यामुळे एकदम सगळंच करायची मला तेव्हा खूप हे होती. तेव्हा मी 4 ते 5 बाळांना एक्सचेंज ट्रान्सफ्युजन केलं. ब्लड बँक तेव्हा नव्हती, रावेरमध्ये अजूनही ब्लड बँक नाहीये. तेव्हा मी भुसावळ जळगाववरून ब्लड मागवून तेव्हा एक्सचेंज ट्रान्सफ्युजन केलेलं होतं. मॅडम, रावेर सारख्या ठिकाणी फारशा आरोग्याच्या सुविधा अन्य उपलब्ध नसताना आपल्याला अशा काही घटना 1-2 आठवत असतील की त्या बाळाची तब्येत अतिशय क्रिटिकल आहे, गुंतागुंतीशी, पण तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित उपचार केलेले आहेत, छान, आजही सुदृढ असेल ते बाळ. अशा एखाद्या आठवणी सांगा ना आपल्या सगळ्या श्रोत्यांना. हो, मी रावेर सारख्या पेरिफेरीला वर्क करत असताना अशा खूप साऱ्या मला गोष्टींना सामोरं जावं लागत होतं. मला अतिशय चांगल्या पद्धतीने आठवते ती एक पेशंट, मी नाव नाही आता सांगत. एक पेशंट होती एकदम रेस्पिरेटरी डिस्ट्रेसमध्ये, म्हणजे तिला श्वासाला खूप त्रास होत होता. छोटंसं बाळ होतं, एक साधारण 1-1.5 वर्षाची असेल ती. खूप श्वासाला त्रास होत होता, हपकत होती खूप, आणि ती घेऊन आली, आई घेऊन आली, माझ्याकडे समोर ठेवलं. मी तिला म्हटलं, बाई बाळ खूप सिरियस आहे तुझं, याला ICUची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे, असं आहे, तर तू याला जळगाव सारख्या मोठ्या ठिकाणी घेऊन जा. पण ती म्हणाली माझी परिस्थिती नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीयेत, तर मी घरी घेऊन जाते, त्याच्यापेक्षा माझ्याकडे पैसे नाही, तिथपर्यंत जाण्या इतकी पण माझी सोय नाहीये. मग मी तिला म्हणलं, तू घरी घेऊन जाण्यापेक्षा आपण इथे प्रयत्न करू जोपर्यंत होतो तोपर्यंत. मग ती त्या गोष्टीला तयार झाली आणि मग तेव्हा मी त्या बाळाची ट्रीटमेंट सुरू केली. तेव्हा सगळं माझ्याकडे आम्ही जे शिक्षण घेतलं सगळं त्या पद्धतीने सगळे इंजेक्शन वगैरे सगळं दिलं तिला. आणि मग नंतर इकडे डॉक्टर एक आहेत आमच्याकडे, त्यांच्याकडे एक्सरे केला तर एका बाजूला पूर्ण पांढरं फुफ्फुस दिसत होतं. पांढरं फुफ्फुस दिसल्यावर मला असं वाटलं की अरे बापरे, हा तर एकदम मोठा निमोनिया असणार आहे. मग त्याच्यामुळे मग मी त्या पद्धतीने हळूहळू ट्रीटमेंट केली. 2 दिवसात ती थोडी स्टेबल झाली. मला वाटलं हा मोठा निमोनिया आहे, त्या पद्धतीने ट्रीटमेंट करून स्टेबल झाली. आणि मग नंतर ते पांढरं फुफ्फुसाचं मला वाटलं की निमोनिया मोठा आहे किंवा आमच्या याच्यामध्ये आम्ही पस ड्रेन करतो, पस असेल असं म्हणून ड्रेन करण्यासाठी सोनोग्राफी करतो. तर मग मी त्याला सावद्याला सोनोग्राफीसाठी पाठवलं. तेव्हा तिथे नुकताच मुंबईहून एक रेडिओलॉजिस्ट आलेला होता, ट्रेनिंगसाठी असेल तो कदाचित, तर तो आलेला होता. तेव्हा त्याने सोनोग्राफी केली आणि तो एकदम शॉकमध्ये गेला. आणि त्याने मला तिथून, तेव्हा लँडलाईन फोन असायचे, तेव्हा त्याने मला फोन केला आणि त्याने सांगितलं की मॅडम, जे तुम्ही बघताय ते फुफ्फुस नाही आहे, ते हार्ट आहे, आणि त्या मुलीला फक्त एकच लंग आहे. त्या पेशंटला, त्या बाळाला फक्त एक फुफ्फुस होतं आणि जे हृदय होतं ते दुसऱ्या बाजूला शिफ्ट झालेलं होतं. तर त्याच्यामुळे ते पांढरं दिसत होतं आणि ती एका फुफ्फुसावर होती. मग त्याच्यानंतर मग ते ड्रेन करायचा विषय नाही. तो जो एक फुफ्फुस होता, त्या एका फुफ्फुसामध्ये त्याला निमोनिया झालेला होता, म्हणून ती हपकत होती आणि एवढा सगळा तिला त्रास होता. मग आमच्या वैद्यकीय शिक्षणमध्ये एवढं एका फुफ्फुसावरती एवढं काही डिटेल असं, एक किडनी इज व्हेरी कॉमन, खूप कॉमन आहे, एक किडनी असणं बऱ्यापैकी कॉमन आहे, पण एक फुफ्फुस असणं एवढं कॉमन नाही, एवढं रेग्युलरली नाही बघितलं जात. मग त्याच्यानंतर ती पेशंट स्टेबल झाली, व्यवस्थित झाली. मग नंतर तेव्हा जळगाव सिव्हिलला CT स्कॅन होत असत. मग ती सगळी चांगली झाल्यावर मग मी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून CT चेस्ट करून घेतलं, कन्फर्म करून घेतलं की खरंच एक फुफ्फुस आहे का. तर तिला तेव्हा पण त्या CT मध्ये पण तेव्हा आपलं कन्फर्म झालं की तिला एकच फुफ्फुस होतं. ती मुलगी आता साधारण 17-18 वर्षाची आहे. ती मला अजून पण भेटायला येते. नशिराबादचं तिचं माहेर आहे, ती तिकडे जाते, सासर आहे, माहेर तिचं इथलं आहे, ती तिथे जाते, पण ट्रीटमेंटला माझ्याकडेच येते. काही वर्ष मध्ये, बरेच 4-5 वर्ष झाले ती, त्याच्यानंतर ती आली नाही. तर त्याच्यानंतर एक डायरेक्ट कोणीतरी पेशंट आली, माझ्यासमोर एक छोटं बाळ ठेवलं आणि मला म्हणाली, देखो तो इसको तो 2 फेफड़े तो नहीं है, या एक फेफड़ा है. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही अशी का विचारते. म्हटलं ऐसे क्यों बात कर रहे आप. बोले मेरी बड़ी बेटी को एक ही फेफड़ा है ना, इसको देखो 2 है की नाही. असं करून ते पेशंट मी तेव्हा नीट केलं होतं. अजून एक आठवण सांगते. माझे दीर आहेत जे जळगावला असतात, त्यांचं बाळ तिकडे दुसऱ्या मोठ्या NICU मध्ये व्हेंटिलेटरवर होतं. पण तिथे त्यांनी सांगितलं की आता व्हेंटिलेटरवर ठेवून उपयोग नाही, कारण बाळ बऱ्यापैकी वाईट परिस्थितीमध्ये होतं, तर तुम्ही काढून घरी घेऊन जा. तेव्हा माझ्या दीरांनी मला तिकडे बोलवलं. माझ्या हस्बंडचे
त्यांनी मग आम्ही ठरवलं, तिकडे जळगावला गेलो, तिथे बघितलं, बाळ बऱ्यापैकी बॅड कंडिशन मध्ये होते. पण मग दीर म्हणाले की इथे जाण्यापेक्षा मी रावेरला घेऊन येतो, तिकडे पेटीमध्ये ठेवतो, जोपर्यंत त्याचा श्वास बंद पडत नाही, हृदय बंद पडत नाही, आपल्याकडे ठेवू आणि मग मी घरी घेऊन जाईल. मग मी त्या गोष्टीला सहमती दिली. मग ते नंतर ॲम्ब्युलन्समध्ये बाळ इकडे घेऊन आले आणि मग तेव्हा मी त्या बाळाची ट्रीटमेंट केली. माझ्या पद्धतीने सगळं व्यवस्थित सुरू केलं आणि परत चालू केल्यानंतर त्या बाळाने रिस्पॉन्स करायला हळूहळू सुरुवात केली. मला जवळजवळ रोजचे 2 सिलेंडर त्याला ऑक्सिजनचे लागत होते आणि नंतर हळूहळू ते सुधरत गेलं. 8 दिवस 15 दिवसामध्ये ते एकदम बाळ चांगलं होऊन गेलं, व्यवस्थित श्वास घ्यायला लागलं, चांगलं झालं आणि आता ते व्यवस्थित आहे. साधारण 2.5 ते 3 वर्षाचं आहे, चालतंय, बोलतंय, नीट आहे. हा एक चमत्कारच आहे. म्हणजे आमच्या हिस्ट्रीमध्ये किंवा शिक्षणामध्ये पण असं म्हटलं जात नाही. अशी बाळं बऱ्याचदा MRCP म्हणजे मेंटली रिटार्डेड निघतात, कारण ऑक्सिजन कमी जातं. पण हे एकदम चमत्कार झालेला आहे. तो बाळ एकदम आता व्यवस्थित आहे. म्हणजे ज्या बाळाला डॉक्टरांनी परत पाठवून दिलं होतं ते आज जिवंत आहे, व्यवस्थित आहे. 2.5-3 वर्षाचे, चालतो, बोलतो, व्यवस्थित बोलतो आहे. छान. रावेर नगर परिषद रावेर जाहीर आवाहन: आपल्या घरी आणि परिसरात स्वच्छता राखा. घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करा. स्वच्छता पाळा, निरोगी राहा. तसेच सौर ऊर्जेचा वापर करा. होम कंपोस्टिंग करा. वाहन वापरा. रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. वृक्ष लागवड करा. तसेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करा. असे आवाहन मुख्याधिकारी नगरपालिका रावेर यांनी केले आहे. स्वच्छता पाळा, निरोगी राहा. मॅडम, आपल्या या माऊली हॉस्पिटलमध्ये आपण बालकांसाठी काय वेगवेगळ्या योजना किंवा उपक्रम राबवता? मी दर सोमवारी सकाळी आम्ही 9:30-10ला BCG करतो. रावेरमध्ये गेल्या 20 वर्षापासून मी BCG वॅक्सिनेशन देते. सगळ्याच प्रकारच्या लसी देते. वेगवेगळे आजार लहान बाळांचे, साधारण निओनेट्स पासून म्हणजे जन्मत्या बाळापासून तर 18 वर्ष वयापर्यंत सगळ्याच बाळांचे सगळे आजार सगळ्या पद्धतीने आम्ही ट्रीट करत असतो. मॅडम, आपल्याशी या वैद्यकीय विषयावर चर्चा करत असताना कोरोनाचा विषय निघाल्याशिवाय राहत नाही. हो, बरोबर. मला आठवतं की कोरोना काळात पण तुम्ही जवळपास 5,000 पेक्षा जास्त बालकांना ऑनलाईन अशा प्रकारची रुग्णसेवा तुम्ही त्या कठीण काळामध्ये दिली. जरा त्याबद्दलची कशी दिली ते सांगा ना श्रोत्यांना. करोना काळामध्ये सगळ्यांनाच खूप मोठे प्रॉब्लेम्स होते. बाहेर निघण्यापासून तर बाळांची ट्रीटमेंट करण्यापर्यंत अवेलेबिलिटी ऑफ डॉक्टर्स पासून सगळ्याच मोठमोठ्या गोष्टींना तोंड द्यावं लागत होतं. माझा भाऊ अमेरिकेमध्ये असतो, तेव्हा करोना काळामध्ये त्याने मला कुरिअरने वायरलेस स्टेथोस्कोप पाठवला होता. तो स्टेथोस्कोप वायफाय वाला होता. त्याच्यामध्ये जर आपण इथे पेशंटच्या छातीवरती जर स्टेथोस्कोप ठेवला तर त्याचे ग्राफिक्स मला माझ्या मोबाईलवर दिसत असत. तर तशा प्रकारे मी तेव्हा स्टेथोस्कोप समजा माझ्या स्टाफने पकडलाय तर मोबाईलवरती मी त्याची सगळे रिडिंग्स बघून, त्यांचे सगळे व्हिडिओ कॉलिंगवरती त्यांच्याशी बोलून आणि त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स सिम्पटमॅटिक सगळं बघून अशा पद्धतीने टेलिकम्युनिकेशन करून त्यांना आम्ही ट्रीटमेंट दिली. जवळजवळ 5,700 बाळं तेव्हा मी ट्रीटमेंट केले आणि फ्री ऑफ कॉस्ट केले होते तेव्हा मी त्या सगळ्या पेशंटला. मॅडम, लहान बालकांमध्ये कुपोषणाचं पण प्रमाण खूप मोठं आढळतं. विशेषतः आपल्या रावेर तालुक्यात पण तो प्रश्न बऱ्यापैकी आम्हाला जाणवतो पत्रकार म्हणून. आपल्याकडे तुमचा काय अनुभव या संदर्भातला बालकांचा? हो, रावेरचा जवळजवळ 20 ते 30% भाग हा आदिवासी भाग आहे. तर याच्यामध्ये कुपोषण बऱ्यापैकी आढळतं. मी 2003 पासून कुपोषणावरती बऱ्यापैकी वर्क करते आहे. ह्या अंगणवाडी सेविका आणि ते जे लोक आहेत ते सगळे माझ्याशी जोडलेले होते. आठवड्यातले एक वार मी त्यांच्यासाठी स्पेसिफिक ठेवलेला होता. त्या वारी अंगणवाडी सेविका वेगवेगळ्या भागातून येत असत आणि ते कुपोषित बाळं सोबत घेऊन येत असत. माझ्याकडून मेडिकल कंपनीजचे वेगवेगळ्या लोकांना मी त्यांच्याशी बोलून फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन त्यांना अवेलेबल करून दिलेली होती. त्यांच्याकडून मी फी घेत नसत आणि त्या अंगणवाडी सेविकांना फोन करून परत रिपीट फॉलोअपला बोलवणं, त्याच्यानंतर त्यांच्या घरची फॅमिली आणि आई किंवा इतर सगळ्यांचं प्रबोधन करणं, काउन्सिलिंग म्हणतो आपण त्यांना, ते करणं. आणि त्याच्यामधले जे महत्वाचे पॉइंट आहे की कमी एजमध्ये प्रेग्नन्सी राहू न देणं, त्याच्यानंतर मल्टिपल प्रेग्नन्सीज म्हणजे दोनापेक्षा जास्त बाळं होऊ न
देणं, ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांचं प्रबोधन आणि त्यांचं काउन्सिलिंग आम्ही तेव्हा केलेलं आहे. आणि असं करून त्यांचं साधारण 2018 कोविडच्या आधीपर्यंत आम्ही बऱ्यापैकी त्याच्यावरती वर्क करून बरेच कुपोषित बाळं आम्ही तेव्हा चांगली केलेली आहेत. सीका 9 पैसा per kilometer. Heavy telescopic suspension. Robust and sturdy design. Eco-friendly and zero maintenance. Sika electric bike. Feel the emotion. मॅडम, काही वेळेला काही बाळ खूप कमी वजनाची असताना त्यांचा जन्म होतो, अगदी 800 ग्रॅम इतकं कमी वजन असताना पण बाळाचा जन्म होतो, तसा अनुभव तुमच्याकडे आहे? हो, नेमकं कशी ट्रीटमेंट झाली त्याची? हो, माझ्याकडे बऱ्यापैकी तेव्हा प्रीटर्म बेबीज होते, त्यांना आम्ही लो बर्थ वेट बेबीज म्हणतो, LBW बेबीज म्हणतो. असे माझ्याकडे तेव्हा 800 ग्रॅम 1 किलो असे बरेच बाळं मी चांगले केलेले आहे. आणि नंतर पण ते आता सुदृढ आहेत, व्यवस्थित आहेत, चांगले आहेत. मी वाडियामध्ये असताना याच्यावरती खूप काम केलेलं होतं, त्याच्यामुळे मी इथे बऱ्यापैकी त्या बाळांना ट्रीटमेंट करते. तिथल्या अनुभवाचा फायदा होतो मला. मॅडम, आपल्या माऊली हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण एक मूल एक झाड ही खूप छान संकल्पना आपण राबवतो आहोत, त्याची पण माहिती सांगा ना. माऊली हॉस्पिटल तर्फे आम्ही एक मूल एक झाड असं करतो. जेव्हा बाळ डिलेव्हर होतं आणि जेव्हा त्या आईचं डिस्चार्ज होतं, ती जेव्हा घरी जात असते, तेव्हा त्या बाळासकट आम्ही त्यांना एक झाडही देतो आणि त्यांना म्हणतो की जसं तुम्ही ह्या बाळाला मोठं करणार तसंच ह्या झाडालाही मोठं करा. आणि घरी गेल्या गेल्या त्यांना ते झाड लावायला लावतो. तर ज्या बाळाचं जे नाव ठेवलंय आम्ही तेच नाव त्या झाडाला पण द्यायला लावतो. आणि जेव्हा ती आई माझ्याकडे फॉलोअपला येते बाळाला घेऊन आणि लसीकरण वगैरे आम्ही जेव्हा करतो तेव्हा तसं तसं ती मला ते फोटो दाखवते. आणि एक आम्ही व्हॉट्सअप ग्रुप पण त्याचा तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये ते आम्हाला फोटो टाकत असतात, बाळाचाही आणि झाडाचाही. तर जसजसं बाळ मोठं होतं तसतसं झाडही मोठं होतं. असं त्याच्यामध्ये आम्ही नुसतं झाड लावायला नाही तर त्याला जगवायलाही त्यांना शिकवतो आम्ही, त्यांना करतो. पर्यावरणाचा एक चांगला संदेश पण तो सगळ्या पालकांपर्यंत. आम्ही दोघंही खूप पर्यावरण प्रेमी आहोत, आम्हाला झाडांचं संगोपन करायला खूप आवडतं. ही संकल्पना आम्ही एक औरंगाबादचं एक हॉस्पिटल होतं, तिथे ती संकल्पना राबवत होते. ती आम्हाला खूप आवडली आणि आम्ही ती उचलली आणि आम्ही अजूनही ती व्यवस्थित राबवतो. मॅडम, डॉक्टरांच्या गाडीमध्ये मेडिकल किट म्हणजे प्रथमोपचार आणि त्या व्यतिरिक्तची आणखी अनेक साधनं उपचाराची ही ठेवण्याचा जो एक रावेर पॅटर्न, डॉक्टर योगिता पाटील रावेर पॅटर्न जो मधल्या काळात निर्माण झाला आणि आपल्या इथले PI नागरे साहेबांनी तो वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला, किंवा आपले जे SP होते डॉक्टर प्रवीण मुंडे त्यांनी पण रावेरला येऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली रावेरमध्ये, त्याची पण माहिती आपल्या दर्शकांना द्या. हो, कुठल्या पण गाडीमध्ये मेडिकल किट असतंच, पण आम्ही आमच्या गाडीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच खूप महत्वाचे सगळे इमर्जन्सी मेडिसिन्स, इमर्जन्सी ड्रग्ज, इंजेक्शन्स, टाके देण्याच्या सगळ्या गोष्टी, IV फ्लुइड, सलाईन्स सगळं व्यवस्थित एक बॉक्स करून कायमच आम्ही ठेवतो तिथे. आणि आम्ही रस्त्याने जर कधी कुठला ऍक्सिडेंट झालेला असेल तर आम्ही त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी आधी पुढे जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट करून मग तिथे आपण ॲम्ब्युलन्स बोलून आम्ही तिथे नेहमीच काम करत होतो. एकदा मी बऱ्हाणपूरला जात असताना खानापूरच्या ब्रिजवरती एक मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झालेला होता. एक मनुष्य तिथे बेशुद्ध पडलेला होता, त्याला तेव्हा हेड इंजुरी झालेली होती आणि तो बेशुद्ध अवस्थेत होता. तिथे एखादी गाडी त्याला ठोस देऊन चालली गेलेली होती आणि आम्ही जात असताना आम्हाला तेव्हा तो दिसला. तेव्हा आम्ही त्याला तिथे थांबलो आणि त्याची पूर्ण ट्रीटमेंट करून त्याला व्यवस्थित रिवाईव्ह केलं. आणि ह्याची दखल तेव्हा नागरे साहेबांनी घेतली आणि SP प्रवीण मुंडे यांनी, डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी घेतली. आणि तेव्हा त्यांनी सगळे असे अद्ययावत किट तयार करून रावेर तालुक्यातल्या सगळ्या डॉक्टरांना त्यांच्या वतीने तेव्हा त्यांनी वाटले. आणि अशा पद्धतीने तेव्हा तो पॅटर्न तेव्हा सुरू झाला. आणि तेव्हा प्रवीण मुंडे यांनी आम्हाला तेव्हा ग्वाही दिली होती की पूर्ण जिल्हाभर किंवा राज्यभर हा पॅटर्न राबवला जाईल असं त्यांच्या वतीने त्यांनी तेव्हा आम्हाला सांगितलं होतं. रावेर शहरात सोने आणि चांदीचे दागिने मिळण्याचे विश्वासार्ह ठिकाण म्हणजे जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स. जळगावकरांचे श्री मयूर ज्वेलर्स नवीन सोन्या चांदीची खरेदी, सोन्या चांदीचे तयार दागिने आणि विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईनमध्ये सोन्या चांदीचे दागिने पुन्हा नव्याने तयार करण्यासाठी अवश्य भेट द्या. सराफ बाजार, डॉक्टर हेडगेवार चौक, रावेर. प्रोप्रायटर मयूर सोनार.
मॅडम, वैद्यकीय सेवा देत असतानाच आपण आपल्या माऊली फाउंडेशनच्या आपण संचालिका आहात आणि त्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवत असतात. कोणकोणते उपक्रम राबवता आपण? माऊली फाउंडेशन तर्फे आमच्या 2 शाळा आहेत. एक संत ज्ञानेश्वर म्हणून एक आदित्य इंग्लिश मीडियम, तसंच नर्सिंग स्कूल आहे. आपल्या इथल्या महिलांना किंवा इतर ज्यांना आहे त्यांना नर्सिंग स्कूल पण अवेलेबल आहे. तसंच माऊली फाउंडेशन तर्फे आम्ही पंढरपूरला दरवर्षी जी वारी जाते त्याच्यामध्ये 2 बसेस आम्ही पाठवतो आमच्यातर्फे. त्याच्यामध्ये त्यांना शिदोरी देतो सोबत, औषधोपचारचं किट सोबत देतो आणि त्यांना इथे भोजन बिजन सगळं करून आम्ही दरवर्षी इथून 2 बसेस पंढरपूरला पाठवत असतो. तसंच आम्ही वेगवेगळे कॅम्प्स घेतो. वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जाऊन माऊली फाउंडेशन तर्फे महिला आरोग्य तपासणी, बालकांचा आरोग्य तपासणी असे वेगवेगळे कॅम्प्स घेऊनही आम्ही तिथे सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो. मॅडम, या पेशामध्ये काम करत असताना अगदी रात्री दिवसा 24 तास उठावं लागतं, रुग्ण पाहावे लागतात, धावपळ असते, प्रचंड प्रचंड ताणतणाव पण याच्यामधून येत असेल. मग त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी काय करता तुम्ही नेमकं? हो, डॉक्टरी पेशा म्हटलं की ताणतणाव सगळं रात्री अपरात्री उठणं. आमचे ब्रांचेसच तसे आहेत, पेडियाट्रिक गायनॅक ब्रांचेसच तसे आहेत. पण मी पूर्वीपासूनच मला वेगवेगळ्या गोष्टींचा छंद आहे, त्याच्यामुळे मी ते बऱ्यापैकी जोपासलं आहे. मला पेंटिंग करायला आवडतं. पेंटिंग हे माझ्यासाठी मेडिटेशनच आहे. मी जेव्हा पेंटिंग करते तेव्हा मला कशाचंच भान राहत नाही. तर त्याच्यामुळे मी पेंटिंग कंटिन्यू ठेवलंय. ते जरा मला सोपं पडलं इथे कंटिन्युएशन करायला. मी हॉर्स रायडिंग, स्विमिंग आणि पक्षी निरीक्षण पण करत होते, पण इथे आल्यानंतर काही वेळेअभावी मला ते कंटिन्युएशन मध्ये तेवढं करता आलं नाही. मी मेडिटेशन करते. अध्यात्माशी थोडंसं जुडलेलं असावं असं मला वाटतं. काहीतरी एक शक्ती आहे जी आपल्या सगळ्या संसाराला चालवते, तर त्या शक्तीविषयी आपण काहीतरी थोडंसं जाणून घेतलं पाहिजे म्हणून मी अध्यात्माशी जोडलेली आहे. मी वासुदेव सद्गुरू यांच्याशी जुडलेली आहे. त्यांची शांभवी महामुद्रा मी करते. त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी मेडिटेशन आणि याच्यामुळे मला बरंच शांतता मिळते आणि स्वतःलाच थोडासा आता वेळ देते मी. त्याच्यामुळे मग मला ह्या सगळ्या ताणतणावातून बऱ्यापैकी रिलॅक्सेशन मिळतं. मॅडम, एवढ्या सगळ्या या व्यापात तुम्हाला कुटुंबाकडून कोणाकोणाचं कसं सहकार्य मिळतं? मला कुठल्या पण, आता म्हणतातच एका पुरुषाच्या मागे किंवा सक्सेसफुल माणसाच्या मागे स्त्री असते, तसं एका सक्सेसफुल स्त्रीच्या मागे पण अनेक पुरुष असतात. माझे वडील एक तर ज्यांनी मला एक छान शिक्षण दिलं, त्याच्यानंतर माझे सासरे डॉक्टर SR पाटील यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे मी जेव्हा पण क्रिटिकल पेशंट हँडल करत असायची ते सोबत होते. त्यांनी कधी मला रिलेटिव्हशी बोलणं हे ते करू दिलंच नाही. हे सगळं त्यांनीच बघितलं. मी फक्त पेशंट ट्रीट केला. तसंच माझे हजबंड डॉक्टर संदीप पाटील यांचा खूप मोठा सपोर्ट मला आहे, अजूनही आहे. माझे सासरे पण अजूनही मला सपोर्ट करतात. तसंच माझ्या सासूबाई, आई ह्या सगळ्यांनी मला घर सांभाळण्यामध्ये आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सपोर्ट केला. त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकले. आणि इतर डॉक्टर मंडळी आपल्या रावेर तालुक्यातली ह्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. पेशंट सांभाळण्यामध्ये, इतर गोष्टींमध्ये, फॉलोअपमध्ये, ह्या सगळ्यामध्ये सपोर्ट केला. आणि माझ्या स्टाफने, हे मेडिकल फील्ड हे टीम वर्क आहे. ह्या सगळ्या टीम वर्कमध्ये माझा स्टाफ माझ्यासोबत होता. कायम त्यांनी मला माझ्या पद्धतीने आणि माझ्या याच्यानुसार पेशंटला काळजी घेण्याची आणि त्यांनी पेशंट आणि डॉक्टर याच्यामधल्या दुवाचं काम कायमच केलेलं आहे. मॅडम, गेल्या 22-23 वर्षापासून एक खूप मोठा प्रदीर्घ अनुभव आपला आता या वैद्यकीय क्षेत्रातला आहे. आपल्या सगळ्या दर्शकांसाठी, विशेषतः या माता भगिनी ज्या बघतात कार्यक्रम, त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? हो, ह्या सगळ्या महिला बालकांसाठी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. आणि मला असं वाटतं की काही संदेश द्यायचा माझ्याकडून झाला तर मुलींचं लवकर कमी वयात लग्न करू नका. त्या साधारण 18-19 वर्ष वयानंतरच त्यांचं लग्न करा. मुलींना शिक्षणाकडे लक्ष द्या, त्यांचं शिक्षण व्यवस्थित करा, त्यांना शिक्षणाकडे लक्ष द्या आणि स्वावलंबी बनवा. त्याच्यानंतर मुला मुलींमध्ये भेद करू नका.
जर आज माझ्या आई वडिलांनी असा भेद केला असता तर आज कदाचित मी इथे बसून तुमच्या समोर काही बोलू शकली नसती. त्यांनी भेद नाही केला, मला स्वावलंबी बनवलं, मला डॉक्टर बनवलं, म्हणून मी आज इथे आहे आणि तुमच्या सगळ्यांशी बोलू शकते. आणि 2 पेक्षा जास्त अपत्य होऊ देऊ नका. आपली लोकसंख्या एवढी वाढत चालली आहे, महागाई एवढीच वाढत चालली आहे. 2 अपत्य हे सगळ्यात चांगले अपत्य. त्याच्यानंतर त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन आपण चांगल्या प्रकारे पुढे संसार व्यवस्थित करू शकता. त्यांच्याच तब्येतीकडे, त्यांच्या शिक्षणाकडे काळजी देऊन आनंदाने संसार करा. 4 मोठ्या महानगरातून येऊन रावेरसारख्या आदिवासी भागात आपण अतिशय खूप छान आणि मोलाची सेवा, वैद्यकीय सेवा मॅडम आपण दिली आहे. ती आपण त्याच्यातून विविध चर्चेतून आपल्याला ते सगळं समोर आलंय. नारी शक्तीच्या प्रेरणादायी कथा या मालिकेत मॅडम आपण आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी, दर्शकांसाठी आपण आपले अतिशय मोलाचे अनुभव आपण ते आमच्या समोर मांडलेत. त्याबद्दल आपलं रावेर मीडियाच्या माध्यमातून मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. नारी शक्तीच्या प्रेरणादायी कथा या मालिकेत आपण आताच डॉक्टर योगिता पाटील यांच्याशी बातचीत ऐकलीत. या आणि अशाच कर्तबगार महिलांच्या कथा आपण आमच्या आपलं रावेर मीडिया या चॅनलवर पाहत राहा आणि त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.